सातव्या माळ्यावर राहण्यासाठी पण त्यांना पाहिजे ना. आज तुम्ही बघा त्या विंडो वरून लिकेज होतं. आता समजा सातव्या माळ्यावर राहणार म्हणजे टॉपला ते क्लिअर झालं पाहिजे. नाही तर ते पाणी गळल्यावरती ते लोक कसे राहणार. राहिला तुमचा दुसरा इश्यू की ते राहिलेले 2023 ला आम्ही रजिस्टर झालोय. आता 26 आहे. काय माहितीये का, आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ना, तुम्हीच आता कार्यकर्ते आहात, आपणच एक माणुसकीच्या नातीने ना, प्रत्येक बिल्डिंगमध्ये किती लोक आहेत आणि किती लोक इथे राहतात. आता समजा एका बिल्डिंगमध्ये 10-20 राहतात तर त्यांना आज या ठिकाणी आंबापाडा गाव गेल्या अनेक वर्षापासून या गावाच्या रस्त्याचं काम रखडलेलं होतं. तर आपले खासदार अनिल भाऊ देसाई साहेब व नगरसेविका 8 वर्ष आज या रस्त्याचं काम बरंच फॉलोअप या रस्त्यासाठी घेतलेलं होतं की रस्ता झाला पाहिजे. तर आमचं म्हणणं होतं पहिलं की सीसी रस्ताच झाला पाहिजे. कारण की सीसी काही मोठे मोठे डंपर या ठिकाणी जातात कंपनीचे, तर ते रस्ता टिकणार नाही. म्हणून आम्ही गेल्याच आठवड्यात आपले अतिरिक्त आयुक्त बांगर साहेब यांना भेटलो. त्यांना सांगितलं की हा सीसी रोड झाला पाहिजे. पण त्यांनी थोडंसं सांगितलं की सीसी रोड काय, सीसी रोडला आता 10 मेपर्यंत खोदायची परमिशन दिलेली आहे महानगरपालिका. त्यानंतर बंद होईल परमिशन, खोदू शकत नाही. म्हणून तात्पुरतं आपण हे डांबरीकरणाचं काम आपण आता सध्या घेत आहोत आणि पावसाळ्यानंतर मग पुन्हा आपण ते सीसीमध्ये कन्वर्ट करून घेणार आहोत. कारण सीसी रोड झाला पाहिजे. कारण की मोठे मोठे डंपर या ठिकाणी जातात आणि हा रस्ता पण थोडासा वायंडिंग झाला पाहिजे. आम्ही असा प्रस्ताव नगरसेविकेच्या माध्यमातून आम्ही सगळं ते पत्रव्यवहार केलेलं आहे. हा रस्ता पण वायंडिंग झाला पाहिजे. इथं खेळाचं मैदान आणि प्लेग्राऊंड पण झालं पाहिजे. कारण की ते आरक्षण आहे ग्राउंडचं पण गावासाठी, ते पण झालं पाहिजे. आपण ते फॉलोअपमध्ये आहोत. आता आपण या ठिकाणी रस्त्याचं आंबापाडा रस्त्याचं डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी सर्व गावकरी साहेब नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. लक्ष नाही
बांबू काही